आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मंगळवारपासून पावसाचा जोर हा कमी होणार आहे। मुंबई ठाण्यामध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। रायगड, नाशिक, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता। खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 10,000हून अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उर्वरित महाराष्ट्रात देखील अशीच पावसाची स्थिती आहे। मंगळवारपासून पावसाचा जोर हा कमी होणार, मात्र मुंबई ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर स्वप्नील, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, मात्र मंगळवारपासून पावसाचा जोर हा कुठेतरी आता कमी होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच आज ऑरेंज अलर्ट मुंबईला काही भागामध्ये देण्यात आलेला आहे। तर अजूनही रत्नागिरी असेल, रायगड असेल, कोकण असेल या ठिकाणी सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। मात्र एकूणच जर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारपासून पाऊस कमी होण्याची एकंदरीत चिन्ह पाहायला मिळतात। मात्र सध्या जरी या ठिकाणी ठाण्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे, पहाटे मुसळधार पावसाची त्या ठिकाणी हजेरी लावण्यात आली होती। आता मुंबईमध्ये सकाळी वातावरण जे आहे ते रिपरिप पाऊस पडतोय आणि एकूणच वातावरण कुठेतरी एकूण पावसाची शक्यता ही वाढण्याची शक्यता आहे। आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकूण मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील पोलीस दल सुद्धा सज्ज झालेले आहे। आपत्कालीन मदत सुद्धा पुरवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधांवरती यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। जी स्वप्नील, आपण जर पाहिलं तर आज आठवड्याचा पहिला दिवस मुंबई ठाण्यामध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। काही वाहतुकीवरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? नक्कीच मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे सकाळी जे कामावर निघालेले कर्मचारी आहेत त्यांना विलंबाने त्यांच्या कामाचं स्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचायला लागत आहे। एकूणच जर आपण रस्ते वाहतूक पाहिली तर सध्या सुरळीत आहे, मात्र कुठेही सकल भागात पाणी पडल्यामुळे एकूण रस्ते वाहतूक सुरळीत पाहायला मिळते। मात्र पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल यांच्या वेळापत्रकावरती कुठेतरी 5 ते 10 मिनिटांचा विलंब पाहायला मिळतो। जी स्वप्नील, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।